नमस्कार, मेलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। टिफिन सिरीज चालू आहे आपली। तर आपल्याला सकाळी टिफिन बनवायचं असेल तर लवकर उठावं लागतं आणि एखाद्या दिवशी जर उशीर झाला तर आपल्यापुढे नेहमी मोठा प्रश्न असतो की आता टिफिनमध्ये झटपट असं काय बनवून द्यायचं। तर त्यासाठीच मी घेऊन आली आहे लेमन राईस रेसिपी। अगदी झटपट आणि टेस्टी अशी चविष्ट अशी रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी। चला तर मग सुरुवात करूया आपल्या लेमन राईसच्या रेसिपीला। पाहूया साहित्य आणि कृती। लेमन राईस बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे उकडलेला जो भात असतो आपला राहिलेला, तो घेतला आहे 1 बाउल। ताजी कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून। लाल मिरची 2 घेतल्या आहेत। मोहरी हाफ टीस्पून, हळद हाफ टीस्पून, मीठ चवीनुसार, जिरं हाफ टीस्पून, ग्रीन चिली 2 घेतल्या आहेत मी उभ्या कट करून घेतल्या आहेत। आणि मेन आहे लेमन घेतला आहे मी 1 कट करून व्यवस्थित। कढीपत्ता घेतला आहे। शेंगदाणे 1 टेबलस्पून, उडीद डाळ 1 टेबलस्पून, चना डाळ 1 टेबलस्पून आणि काजू घेतले आहेत 1 टेबलस्पून बारीक कट केलेले। अशा प्रकारे आपल्याला अगदी एवढ्या घरगुती साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारा लेमन राईस तयार करायचा आहे। मी गॅस चालू करून घेतला आहे आणि टोप ठेवला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचा तेल ओतून घ्यायचं आहे। व्यवस्थित तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे। आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे। आता मी यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरं हे सगळं व्यवस्थित तडतडलं की आपल्याला आता याच्यामध्ये उडीद डाळ, चना डाळ दोन्ही टाकून घ्यायचे आहेत। व्यवस्थित हे थोडं फ्राय होऊ द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित उडीद डाळ आणि चना डाळ कलर यायला पाहिजे दोघांनाही। अगदी स्लो फ्लेमवर हे करायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यामध्ये ग्रीन चिली आणि ज्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत। तर यामध्ये टाकूया आपण शेंगदाणे आणि काजू, हे सुद्धा व्यवस्थित आपण थोडे लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया। आपले व्यवस्थित शेंगदाणे आणि काजू ब्राऊन झाले आहेत। आता याच्यामध्ये लेमन ॲड करूया, लेमनचा ज्यूस। लिंबाचा रस टाकून झाला आहे। आता मी हळद टाकते। हळदीचा थोडा कच्चेपणा गेला की आपल्याला याच्यामध्ये आता राईस ॲड करायचा आहे। सगळं व्यवस्थित फ्राय झालं। आता आपण याच्यामध्ये जो राईस बॉईल केलेला आहे म्हणजे उकडलेला भात, तो यामध्ये ॲड केला आहे मी। व्यवस्थित सगळं एकजीव करून घेते मी। मस्त खमंग स्मेल येतोय। तुम्ही यामध्ये हिंग सुद्धा टाकू शकता, ते ऑप्शनल आहे। काही जणांना हिंगाचा स्मेल आवडत नाही तर मग हिंग अवॉइड करता, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता। व्यवस्थित मी सगळं एकजीव करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार। हे सुद्धा एकजीव करून घेते मी। मीठ पूर्ण राईसला सगळीकडे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित हलवून घेते। थोडं आपण ह्याला हाताने पाण्याने पाणी शिंपडून घ्यायचं आहे वरतून।
पाणी शिंपडून झाल्यावर आपल्याला त्याला 5 ते 7 मिनटं वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. 5 ते 7 मिनटं झाली आहेत. आता मी झाकण काढून घेते. मस्त असा सुगंध सुटला आहे लेमन राईसचा, तुम्ही पाहू शकता. आता थोडंसं आपल्याला यामध्ये लेमन ज्यूस वरतून टाकायचा आहे आणि फ्रेश कोथिंबीर जी कट करून घेतली होती ती. गॅस मी बंद केला आहे. आता आपला लेमन राईस तयार झाला आहे. आपण याला टिफिनमध्ये पॅक करूया. आता आपण राईस टिफिनमध्ये पॅक करून घेऊया. मस्त आपला गरमागरम लेमन राईस तयार आहे टिफिनसाठी. अगदी इझी ऑप्शन आहे हे. अशा प्रकारे टिफिनसाठीचा आपला लेमन राईस तयार आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही. अगदी सकाळ सकाळ उठल्यावर झटपट होणारी रेसिपी आहे. तर तुम्हीही आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आमच्या मेलोज किचनला सबस्क्राईब करा. नमस्ते. अन्न हे पूर्ण ब्रह्म.